हेलो एंड वेलकम टू दिस क्लास। तो स्टुडंट्स, आज आपण फ्रॉम हायड्रोकार्बन जे अल्किल हलाइड फॉर्म करण्याची जी प्रोसेस आहे, ठीक आहे, ज्यांचे जे व्हेरियस रिॲक्शन्स आहेत ते रिॲक्शन आपल्याला इथे बघायचे आहेत. बेसिकली आपण डिस्कशन करतो मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ एन अल्किल हलाइड. आपण पहिली मेथड बघितली होती फ्रॉम अल्कोहोल. तर अल्कोहोलपासून आपण अल्किल हलाइडला फॉर्म केलं होतं. आज आपण बघणार आहोत फ्रॉम हायड्रोकार्बन. तर असे जे हायड्रोकार्बन्स आहेत बेसिकली म्हणजे जे अल्किल हलाइड आहेत आर फॉर्म फ्रॉम सॅच्युरेटेड ॲज वेल ॲज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बाय व्हेरियस रिॲक्शन. ठीक आहे ना. म्हणजे जे अल्किल हलाइडची प्रिपरेशन इथे आपल्याला दिसायला भेटते. त्याच्यामध्ये जे हायड्रोकार्बन्स आहेत बेसिकली ते सॅच्युरेटेड असो किंवा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असो, त्यांच्यामध्ये जी व्हेरियस रिॲक्शन्स होतात त्यांच्यापासून आपण काय बनवतो, अल्किल हलाइडला इथे फॉर्म करणार आहोत. ठीक आहे. तशी जी अल्किल हलाइड फॉर्मेशनची मेथड आहे, पहिले तर तुम्हाला अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सांगून देतो. तर लक्षात ठेवा, अल्किन्स अँड अल्काइन्स म्हणजे डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड ज्यांच्यामध्ये येतात. ठीक आहे. अल्किन्स अँड अल्काइन्समध्ये तो अनसॅच्युरेटेडचा आपला फॉर्म आहे हायड्रोकार्बनचा, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये असणारा डबल बॉन्ड. ठीक आहे. अदरवाईज कार्बन अँड हायड्रोजनमध्ये असणारा ट्रिपल बॉन्ड. तर बेसिकली म्हणतात द कार्बन कंपाऊंड हॅविंग अ डबल बॉन्ड और अ ट्रिपल बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. ठीक आहे ना. जर कार्बन आणि हायड्रोजनमध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतात. आणि जर सिंगल बॉन्ड असेल कार्बन आणि हायड्रोजनमध्ये तर तो आहे आपला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ठीक आहे. ज्यांना एन यूज केला तो अल्केन. ठीक आहे. हे अल्केन आपले सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. आणि दुसरा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये डबल आणि ट्रिपल बॉन्ड आपल्याला दिसायला भेटतो. ठीक आहे. तर ह्यांच्या रिॲक्शन आपल्याला बघायचं आहेत आणि बाय युझिंग दिस, ठीक आहे, ह्यांच्या रिॲक्शन्स थ्रू आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, अल्किल हलाइडला फॉर्म करायचं आहे. ठीक आहे. फ्रॉम हायड्रोकार्बन, हायड्रोजन आणि कार्बनचं जे कॉम्बिनेशन आहे बेसिकली. तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले त्यांनी दिलं होतं की ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड, ठीक आहे, टू अल्कीन. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजन हलाइडला अल्कीनमध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे. इन म्हणजे डबल बॉन्ड आहे तुमचा, वाय आणि तुमचा ट्रिपल बॉन्ड असतो. ठीक आहे. तर हा अल्कीन आहे बेसिकली, ज्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन हलाइडला ॲड करायचं आहे, ज्याचा बेसिक फॉर्म HX लिहिला जातो. तर याच्यामध्ये तुम्हाला ही जी ॲडिशन दिली दॅट इज नथिंग बट त्यांना हायड्रो हॅलोजिनेशन पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हायड्रो हॅलोजिनेशन. तर हायड्रो हॅलोजिनेशन नथिंग बट ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइडच आहे. ठीक आहे. हायड्रोजन ॲड करण्याची जी प्रोसेस आहे बेसिकली त्यांना म्हटलं जातं की जी अल्किल हलाइड आहेत आर फॉर्म ऑन द ॲडिशन ऑफ ठीक आहे. अल्किल हलाइड कसे फॉर्म केले जातात, ॲडिशन ऑफ हायड्रोकार्बन और हायड्रोजन हलाइड. ठीक आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड टू अल्केन वी कॅन प्रिपेअर अल्केन्स. त्याच्यापासून आपण अल्किल हलाइड फॉर्म करतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये असणारा हे तुम्हाला 11वीमधून रेफर करायला लावलं होतं, 11वीच्या पुस्तकामधून. तर मी बेसिकली तुमच्यासाठी इथे लिहून ठेवलेलं आहे की ज्यावेळेस ॲडिशन होते हॅलोजन हलाइडची टू लाईक जर आपण बघितलं की हॅलोजन हलाइड आपला हायड्रोजन क्लोराईड आहे, हायड्रोजन ब्रोमाइड आहे, हायड्रोजन आयोडाईड आहे. ठीक आहे. तर हे सगळे काय आहेत, हायड्रोजन हलाइड्स आहेत. तर हे जे हायड्रोजन हलाइड्स आहेत कन्वर्टेड इंटू अल्किन. ठीक आहे. यांना काय केलं जातं, अल्किनमध्ये कन्वर्ट केलं जातं इंटू द करस्पॉन्डिंग अल्किन हलाइड. ठीक आहे. याचा जो करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड आहे याच्यापासून काय असतं, दे कॅन बी कन्वर्टेड इंटू अल्किन्समध्ये कन्वर्ट केलं जातं. तर बेसिक जर तुम्ही रिॲक्शन बघितली तर तुम्हाला इथे दिसत असेल की हा अल्केन आहे. ठीक आहे. आपल्याला काय बघायचं आहे बघा, की ॲडिशन बघायची आहे ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. म्हणजे हॅलोजन हलाइड. ठीक आहे. कशाची, हॅलोजन हलाइडला आपल्याला ॲड करायचं आहे. जो हॅलोजन हलाइड आपला हायड्रोजन क्लोराईड आहे, हायड्रोजन ब्रोमाइड आहे, आयोडाईड आहे. ठीक आहे. विच विल बी कन्वर्टेड इंटू अल्किन्स. ठीक आहे. तर हा आपला अल्किन आहे बेसिकली आणि हा आपला हायड्रोजन हलाइड आहे. तर हा अल्किनचा फॉर्म आणि हायड्रोजन हलाइड दोघांना जेव्हा ॲड करतो आपण त्यावेळेस अल्किल हलाइड फॉर्म होतो. काय फॉर्म होतो, अल्किल हलाइड. तर त्यांचा हा जो दिसला तुम्हाला इथला सिंगल बॉन्ड चालला आहे, म्हणजे इथे डबल बॉन्ड जो होता कार्बन कार्बनमध्ये असणारा डबल बॉन्ड, तर हा काय झाला, रिप्लेस झाला अँड वी कॅन गेट इट हेअर अ सिंगल बॉन्ड. आणि इथे असणारा एक बॉन्ड तुम्हाला दिसतोय हायड्रोजनला लागून गेला. इथे तुम्हाला दिसत होता की यांच्यामध्ये बघा कार्बन कार्बनमध्ये ह्यांचे डबल बॉन्ड्स आहेत, हे
इथे बॉन्ड्स आहेत. तर हा एक बॉन्ड इथे येऊन गेला, हा एक इकडे येऊन गेला तुमचा, ज्याच्यामध्ये आपल्याकडे काय भेटलं, अल्किल हलाइड फॉर्म झाला. इथे काय फॉर्म झाला, अल्किल हलाइड. तर यांच्यापासून जर तुम्ही पुढे बघितलं की यांची जी ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आहे बेसिकली त्यांनी विचारली होती, तर सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे हायड्रोजन आयोडाईड, त्याच्यानंतर तो हायड्रोजन ब्रोमाइड, अँड शेवटचा नंबर लागतो तो हायड्रोजन क्लोराईडचा आहे. तर ह्यांची ही ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आहे. सगळ्यात जास्त हायड्रोजन हलाइड रिॲक्ट करतो आणि सगळ्यात कमी हायड्रोजन क्लोराईड रिॲक्ट करतो, आणि मध्ये तुमचा येतो हायड्रोजन ब्रोमाइड. तर ह्या रिॲक्शनमध्ये बेसिकली तुम्हाला समजलं असेल की अल्केनची रिॲक्शन आहे कोणासोबत, हायड्रोजन हलाइडसोबत. म्हणजे बेसिकली ॲडिशन होते अल्केनची, आणि काय होते, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड टू अल्केन. दिसतं ही रिॲक्शनच आपल्याला म्हणते की अल्केनला ॲड करायचं आहे हायड्रोजन हलाइडमध्ये. ठीक आहे, बरोबर. तर हायड्रोजन हलाइडला ॲड केल्यानंतर काय बनणार आहे, तुमचा अल्किल हलाइड फॉर्म होतो, जो आपल्याला बनवायचा होता. ठीक आहे, अल्किल हलाइड. तर हा एक कन्सेप्ट आहे, हा तुम्ही लक्षात ठेवू शकतात. हा जनरल फॉर्म्युला आहे HX. हा इथे तुम्ही क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन लावू शकतात आणि वी कॅन गेट इट कन्वर्टेड अल्किल क्लोराईड, ब्रोमाइड और आयोडाईड इथे फॉर्म होतो. ठीक आहे. इथे जर तुम्ही दुसरं बघितलं की मार्कोनिकोज रूल्स तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, मार्कोनिकोज रूलमध्ये तुम्हाला बेसिकली त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा अनसिमेट्रिकल जे रिएजंट्स असतात, ठीक आहे, वेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अन अनसिमेट्रिकल अल्केन. ठीक आहे, म्हणजे जे अनसिमेट्रिकल रिएजंट्स असतील त्यांना जेव्हा आपण अनसिमेट्रिकल अल्केन्समध्ये ॲड करतो, हा दिसतोय तुम्हाला CH3 CH डबल बॉन्ड CH2. तर ह्यांच्यामध्ये जे अनसिमेट्रिकल अल्केन्स आहेत त्यांच्यामध्ये जर आपण अनसिमेट्रिकल रिएजंटला ॲड करतो, दॅट द निगेटिव्ह पार्ट जो आहे, म्हणजे जो X निगेटिव्ह, म्हणजे बघा की हा H आणि हा आपला X असतो, ज्याच्यामध्ये H+ आणि हा X- असतो. म्हणजे H जर हायड्रोजन क्लोराईड असेल तर हायड्रोजन प्लस आणि क्लोरीन मायनसचा जो पार्ट असतो, ठीक आहे, हा पार्ट जो आहे बेसिकली द निगेटिव्ह पार्ट जो आहे ऑफ द रिएजंट. ठीक आहे, हा जो आहे अनसिमेट्रिकल रिएजंट, ठीक आहे, त्याचा जो निगेटिव्ह पार्ट आहे गेट्स अटॅच, कुठे अटॅच होतो, टू द कार्बनला अटॅच होतो, कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ, ते काय कॅरी करतात, लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमला कॅरी करतात. ठीक आहे, म्हणजे बेसिकली इथे होतं आहे काय की जो निगेटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा अटॅच होतो आहे टू द कार्बनला. कोणत्या कार्बनला, दॅट इज कार्बन ॲटम, जो कार्बन कॅरी करतो आहे लेस नंबर ऑफ हायड्रोजन. ज्या कार्बनकडे कमी हायड्रोजन आहेत त्या कमी हायड्रोजनच्या जागेवरती हा निगेटिव्ह पार्ट काय होतो, जाऊन अटॅच होतो. दिस इज नथिंग बट मार्कोनिकोज रूल होता तुमचा. ह्या मार्कोनिकोज रूल्स पण त्याने आपल्याला म्हटलं होतं की काय आहे बेसिकली इथे विचारलेलं. अँटी मार्कोनिकोज रूल पण त्याने दिलं होतं की दॅट इज नथिंग बट प्री ऑक्साईड आहे, प्री ऑक्साईड इफेक्ट म्हटलं होतं त्याला, और खराश मायो इफेक्ट म्हटलं होतं, खराश मायो इफेक्ट और प्री ऑक्साईड इफेक्ट और अँटी मार्कोनिकोज रूल्स जो आहे ॲडिशनचा, तो पण आपल्याला इथे त्यांनी विचारला होता की जी ॲडिशन होते बेसिकली हायड्रोजन ब्रोमाइडची टू अनसिमेट्रिकल अल्केन्ससोबत. ठीक आहे ना, म्हणजे हा अनसिमेट्रिकल अल्केन जो म्हणतो आहे आपण की हायड्रोजन ब्रोमाइडची अनसिमेट्रिकल अल्केनसोबत जी ॲडिशन होणार आहे इन द प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक पेरॉक्साईड. ठीक आहे, म्हणजे ऑर्गॅनिक पेरॉक्साईडचा हा जनरल फॉर्म्युला आहे. इथे तुम्ही CH3 CH3 लावू शकतात, हा पेरॉक्साईडचा बेसिकली फॉर्म्युला येतो तुमचा. ठीक आहे, तर ऑर्गॅनिक पेरॉक्साईडसोबत, ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक पेरॉक्साईड, ठीक आहे, काय ॲडिशन होते हायड्रोजन ब्रोमाइडची अनसिमेट्रिकल अल्केनसोबत. ठीक आहे, कोणासोबत, अनसिमेट्रिकल अल्केनसोबत ॲडिशन होते. कोणाचा प्रेझेन्स लागतो आहे, पेरॉक्साईडचा, ऑर्गॅनिक पेरॉक्साईडचा. दॅट विल बी टेक्स प्लेस इन द अपोजिट, कसं आहे, अपोजिट ओरिएंटेशन टू दॅट सजेस्टेड बाय मार्कोनिकोज रूल्स. ठीक आहे ना, अपोजिट इथे सजेशन आहे, दॅट टेक्स प्लेस इन द अपोजिट ओरिएंटेशन टू द सजेस्टेड मार्कोनिकोज रूल्स. आता इथे बघा हा अनसिमेट्रिकल तुम्हाला प्रोपेन दिसतोय. ठीक आहे, आता हा हायड्रोजन ब्रोमाइड आहे आपला, आणि हा बघा बेन्झोइक पेरॉक्साईडचा यूज झाला, म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ हा बेन्झोइक पेरॉक्साईडचा यूज होता इथे. इथे ॲडिशन काय होते की ॲडिशन ऑफ अन हायड्रोजन ब्रोमाइड, हा दिसतोय हायड्रोजन ब्रोमाइडचा ॲडिशन आहे, आणि अनसिमेट्रिकल अल्केन तुम्हाला हा इथे दिसतोय. ओके, आता इथे जर बघितलं तुम्ही तर कार्बन आणि कार्बनचा अपोजिटमध्ये तुम्हाला इथे हे दिसेल यांचं अटॅचमेंट. तर ह्या केसमध्ये काय होतं आहे की जेव्हा प्रोपेन आहे, बेसिकली याला प्रोपेन म्हणतात, तर हा प्रोपेन तुमचा HBr आहे. ठीक आहे, 1 2 और 3 काउंट केला म्हणून प्रोपेन घेतला. ठीक आहे, आणि ENE लागला डबल बॉन्डसाठी त्यांनी घेतला असेल. ठीक आहे, फॉर अँड डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, डबल बॉन्ड YNE ट्रिपल लागला असता, डबल बॉन्ड आहे इथे. ठीक आहे, CH तुमचा हा 3 आहे, हा C आहे कार्बनचा, कार्बन Hमध्ये.
तर जर डबल बॉन्ड घेतला तर हा CH2 तुमचा होऊन जाईल. ठीक आहे, ऑब्वियसली वी कॅन गेट इट हिअर. ठीक आहे, तर हा बेन्झोइक पेरॉक्साईडच्या केसमध्ये इथे येतो आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर काय फॉर्म होतो आहे, तर हा 1 ब्रोमोप्रॉपेनला फॉर्म करतो आहे. काय फॉर्म करतो आहे, 1 ब्रोमोप्रॉपेन. तर 1 नंबरवरती जरा ब्रोमोन तुम्ही बघू शकतात, हा दिसतो आहे का, 1, 2 आणि 3. तर म्हणून याने लिहिला की 1 ब्रोमोप्रॉपेन इथे फॉर्म होतो. काय फॉर्म होतो, 1 ब्रोमोप्रॉपेन. दिस इज नथिंग बट अन अँटी मार्कॉनिकोज रूल, अदरवाईज पेरॉक्साईड इफेक्ट म्हटलं जातं याला, कारण इथे पेरॉक्साईडचा यूज होतो म्हणून त्याला पेरॉक्साईडचा इफेक्ट पण म्हटलं जातं. इथे बेसिकली याने बेन्झॉइक पेरॉक्साईडचा यूज केला. अदरवाईज जर आपण पुढे गेलो की ॲडिशन ऑफ सल्फेटचा इथे पण त्याने एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा की जो अल्कीन आहे, तर बेसिकली हा फॉर्मॅट आहे जनरल फॉर्म त्याचा. ठीक आहे, जो अल्किन्स आहेत बेसिकली रिॲक्ट्स विथ द कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडसोबत रिॲक्शन करतात. तर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड तुमचा हा आहे, दिसतोय तुम्हाला इथे. ठीक आहे, अँड ॲसिड टू जो अल्किल हायड्रोजन सल्फेटला फॉर्म करतो आहे, बरोबर आहे. तर अल्किल हायड्रोजन सल्फेट हा तुम्हाला इथे दिसतो आहे. जी ॲडिशन तुम्हाला दिसते बेसिकली हा जनरल फॉर्म आहे आणि हा तुम्हाला एवढा पूर्ण कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला दिलेला आहे. अँड देन द ॲडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कॉनिकॉस रूल्स. आता ही मार्कॉनिकॉस रूलची एक ॲडिशनची एक रिॲक्शन होती जी तुम्हाला मला दाखवायची होती बेसिकली, कारण ज्यावेळेस आपण इथे घेतलं इथे मी रिॲक्शन नव्हती लिहिली. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा की ही मार्कॉनिकॉस रूलची एक रिॲक्शन तुम्हाला दिसते. ठीक आहे, आफ्टर दिस वी हॅव अनदर आयसोप्रॉपिलची हायड्रोजनची एक रिॲक्शन तुम्हाला दिसते. हे सेम आहे बरं, हायड्रोजन सल्फाईडचा यूज केला गेलेला आहे आणि आयसोप्रॉपिल हायड्रोजन सल्फेट इथे फॉर्म होतो आहे. ठीक आहे, सो आफ्टर दॅट वी हॅव प्रॉब्लेम होता तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला. याच्यामध्ये बघा, हाऊ विल यू ऑप्टेंड, तुम्ही कसं बनवू शकतात की 1 ब्रोमो म्हणजे पहिल्या जागेवरती पहिल्या पोझिशनवरती ब्रोमिन आहे, पहिल्या पोझिशनवरती मिथाईल आहे, मिथाईल क्लोराईड हेक्झा. ठीक आहे, मिथाईल सायक्लोहेक्झेन म्हणतोय तो, काय मिथाईल सायक्लोहेक्झेन. तर मिथाईल 1 पहिल्या प्लेसवरती मिथाईल आहे, व पहिल्या प्लेसवरती ब्रोमिन आहे. तर तुम्हाला पहिले तर सायक्लोहेक्झेन माहिती पाहिजे. तर हा सायक्लोहेक्झेन आहे बेसिकली. ठीक आहे, असं आपण लिहितात किंवा असं लिहितात बघा, या पद्धतीने आपण सायक्लोहेक्झेनला लिहितो. तर हा सायक्लोहेक्झेन आहे ज्याच्यासोबत हा ब्रोमिन आणि हायड्रोजन, म्हणजे आपल्याला ब्रोमिन पण पाहिजे आणि मिथेन पण पाहिजे. तर बेसिकली हा तुमचा मिथेन इथे येऊन जातो हा आपला सायक्लोहेक्झेनमध्ये, आणि हा ब्रोमिन जर आपण अटॅच करून दिला तर बघा हा 1 तुमचा ब्रोमो जो आहे 1 ब्रोमो 1 मिथाईल सायक्लोहेक्झेन तुमचा बनून जाईल. अशा पद्धतीने पण ह्याला बनवलं जातं. ठीक आहे, पुढे त्याने यूज युअर ब्रेन पॉवर दिला होता. इफ यू ट्राय टू अंडरस्टँड अबाउट द ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला इथे प्रोपेन दिलेला आहे बघा. प्रोपेन दिला होता, ब्रोमिनसोबत रिॲक्शन होते. तर ह्या केसमध्ये मेजर अँड मायनर त्यांनी विचारलं होतं, काय होता मेजर अँड मायनर. तर बघा CH3 तुमच्याकडे इथे फॉर्म होतो आहे. तर हा आयसोप्रॉपिल ब्रोमाइड फॉर्म होतो आहे, जो मेजर म्हटला तो, काय म्हटला तो मेजर. तर बघा सेकंड प्लेसवरती लावला त्यांनी ब्रोमिन. ठीक आहे, तर हा नथिंग बट तुमचा आयसोप्रॉपिल ब्रोमाइड आहे, बेसिकली मध्ये दिसतो एक्झॅक्टली. ठीक आहे, आणि हा तर मेजर झाला आयसोप्रॉपिल ब्रोमाइड. तर ह्याच्यामधून एक आहे जो तुमचा ब्रोमिनचा केस आहे. ठीक आहे, तर हा पण काय होईल बघा, दॅट इज नथिंग बट CH3 CH2 CH2. ठीक आहे, सो हेअर दॅट वी कॅन हॅव N प्रॉपिल ब्रोमाइड फॉर्म होतो, जो तुमचा असतो नथिंग बट मायनर. काय असतो हा मायनर असतो N प्रॉपिल ब्रोमाइडमध्ये. इथे पण अगं जर तुम्ही पुढची रिॲक्शन बघितली, इथे त्याने विचारलं होतं की जर तुमच्याकडे 2 मिथाईल ब्यूट 2 इन असेल, ब्युटीन, आता ब्यूट 2 इन आहे म्हणजे सेकंड नंबरवरती डबल बॉन्ड तुम्हाला दिसतो इथे. ठीक आहे, तर दुसऱ्या नंबरवरती मिथाईल आहे. ठीक आहे, दुसऱ्या नंबरवरती काय 1 2 3 आणि हा झाला तुमचा 4 आहेत म्हणून ब्युटीन यूज केला. इन लावायचा संबंध म्हणजे डबल बॉन्ड आहे. ठीक आहे, आणि 2 नंबरवरती डबल बॉन्ड त्याने घेतलेला आहे म्हणून. अँड देन सेकंड नंबरवरती तुमचा मिथाईल होता, तर 2 मिथाईल ब्यूट 2 इन तुमचा झाला. आणि याच्यामध्ये पेरॉक्साईडचा यूज होणार आहे. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड इट फॉर्म्स 2 ब्रोमो 3 मिथाईल. ठीक आहे, ब्युटेनला फॉर्म करतो हा, काय म्हणतो दॅट इज हा मेजर आहे तुमचा, दिसतो आहे इथे 2 ब्रोमो. ठीक आहे, 2 नंबरवरती ब्रोमिन आहे, 3 नंबरवरती मिथेन आहे, कारण यांनी इखंड काउंट केलं 1 2 3 and 4. हा बेसिकली जिथे जवळ असतो ना तिथून काउंटिंग होतो सहसा. हा मेजरचा पोर्शन आहे. हा बघा 2 ब्रोमो इथे दिसतोय का आता, हा 1 2 3 आणि 4चा केस आहे. तर दोघं केसेसमध्ये बघा दोघांना एकाच पोझिशनवरती लावलं आहे, 2 ब्रोमो 2 मिथाईल ब्युटेन. तर हा तुमचा मायनर झाला, काय झाला हा मायनर आहे.
तिसरी रिॲक्शन पण होती, ते CH3CH म्हणजे हा 2 मिथाइल ब्यूट 2 इन दिला होता. याच्यामध्ये हायड्रोजन ब्रोमाइड जेव्हा आपण ॲड करतो पेरॉक्साईड म्हणून, तर इथे बघा हा तुमचा फॉर्म होतो एन प्रॉपिल ब्रोमाइड जो मेजर आहे, आणि दुसरा आहे तुमचा CH3 आयसोप्रॉपिल आयसोब्रोमाइड आहे, मायनर त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं त्याला? मायनर म्हटलं जातं. इथे पुढे तुम्हाला दुसरा नेक्स्ट दिलेलं आहे हॅलोजन एक्सचेंज म्हटलं जातं. ठीक आहे, हॅलोजन एक्सचेंजबद्दल पण आपण शिकून घेऊ आज. अँड देन वी हॅव अनदर टॉपिक्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पण आहे आज. ठीक आहे, तर बघा की हायड्रोजन जो आहे हॅलोजन एक्सचेंज आहे. त्या हॅलोजन एक्सचेंज काय आहे बघा की अल्किल आयोडाईड जो आहे, बरोबर आहे, अल्किल आयोडाईड आर प्रिपेअर्ड. ठीक आहे, इथे काय प्रिपरेशन केलं जातं? अल्किल आयोडाईडचं प्रिपरेशन केलं जातं बाय कन्व्हिनियंटली बाय ट्रीटिंग अल्किल क्लोराईड. ठीक आहे, कशासोबत? ट्रीटिंग अल्किल क्लोराईड और ब्रोमाइड. ठीक आहे, अल्किल क्लोराईड और अल्किल ब्रोमाइड. ठीक आहे, ट्रीटिंग विथ द सोडियम आयोडाईड. तर काय केलं जातं? सोडियम आयोडाईडसोबत काय केलं जाईल? अल्किल क्लोराईडला आणि अल्किल ब्रोमाइडला ट्रीट केलं जाईल इन मिथेनॉल. ठीक आहे, कशामध्ये? मिथेनॉलमध्ये, अदरवाईज ॲसिटोनमध्ये. ठीक आहे, 2 केस आहेत. सोडियम आयोडाईडसोबत अल्किल क्लोराईड अँड ब्रोमाइड, मिथेनॉल और ॲसिटोनसोबत, ॲसिटोनचं जे सोल्युशन असेल त्यांच्यासोबत. अँड जे प्रेसिपिटेट फॉर्म होईल फिल्ट्रेशन नंतरचा, म्हणजे याच्यानंतर ही जेव्हा रिॲक्शन होईल त्यानंतर एक प्रेसिपिटेट फॉर्म होईल. म्हणजे बघा जसा रिॲक्शन होते त्यावेळेस ना, ही जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होईल त्या रिॲक्शनच्या वेळेस खाली ना गाळ तयार व्हायला सुरुवात होऊन जाईल. इथे गाळ सुरुवात म्हणजे एकदम मडसारखं, जसं आपला गाळ असतो ना त्याच्यासारखा गाळ तयार होईल, जी प्रेसिपिटेट बेसिकली खाली बसून जाईल तळाच्या खाली. तर ते प्रेसिपिटेट आपण फिल्टर करून घेईल, सेपरेटेड बाय द प्रेसिपिटेट सेपरेटेड बाय द फिल्ट्रेशन. तर फिल्ट्रेशनने त्याला त्या प्रेसिपिटेटला सेपरेट केलं जातं. तर बघा मग नक्की तुम्हाला समजलं असेल की जो अल्किल आयोडाईड आहे, ठीक आहे, काय? अल्किल आयोडाईड आर प्रिपेअर्ड. कशापासून बनवला जातं बघा? प्रिपेअर्ड कन्व्हिनियंटली बाय ट्रीटिंग. काय ट्रीट केलं जातं आहे? अल्किल क्लोराईड और अल्किल ब्रोमाइडला ट्रीट केलं जातं आहे. कोणासोबत? सोडियम आयोडाईडसोबत. आणि सोल्युशन कशाचं आहे? मिथेनॉल और ॲसिटोनचं सोल्युशन आहे, आणि त्याच्यामध्ये एक प्रेसिपिटेट पण फॉर्म होतं. ही जनरल रिॲक्शन तुम्हाला इथे दिलेली RClची. दिस इज द ही RClचा तुमचा हा अल्किल आयोडाईड और क्लोरीन किंवा ब्रोमिन आहे आपला, अल्किल क्लोराईड और ब्रोमाइडचा. आणि हा सोडियम आयोडाईड आहे आपला, सोडियम आयोडाईड ॲसिटोन आपण घेतलेला आहे, आणि हा आपला आयोडाईड फॉर्म होतो आहे. ठीक आहे ना, दॅट विल बी अल्किल आयोडाईड आपण त्याला म्हणू. ठीक आहे, अल्किल आयोडाईडचं फॉर्मेशन आपल्याकडे आहे, सोडियम आयोडाईड आणि हा आपला अल्किल क्लोराईड और ब्रोमाइड यांच्यापैकी. अँड वी कॅन गेट इट अ प्रेसिपिटेट, सोडियम क्लोराईडचं प्रेसिपिटेट खाली बसताना आपल्याला दिसेल. अशा रिॲक्शनला म्हटलं जातं दिस इज नथिंग बट अँड फ्रँकेलस्टाईन रिॲक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं असतं ह्या रिॲक्शनला? फ्रँकेलस्टाईन रिॲक्शन. अगेन जो अल्किल फ्लोराईड आहे, ठीक आहे, अल्किल फ्लोराईडचं जे प्रिपरेशन आहे, F जो आहे याच्यामध्ये येतो, अल्किल फ्लोराईड RF आपण त्याला म्हणतो. अल्किल फ्लोराईड आर प्रिपेअर्ड बाय हिटिंग अँड अल्किल क्लोराईड. तर कोणाला हिट केला जातं? अल्किल क्लोराईडला हिट केलं जाईल. ठीक आहे, अल्किल क्लोराईडला हिट केलं जाईल और ब्रोमाइड, अल्किल क्लोराईड अदरवाईज अल्किल ब्रोमाइड, ह्या दोघांना जेव्हा हिट केलं जाईल विथ अ मेटल. ठीक आहे, जेव्हा त्याच्यामध्ये मेटल असेल, दॅट इज मेटल फ्लोराईड सच ॲज अ सिल्वर फ्लोराईड असेल, किंवा मर्क्युरस फ्लोराईड असेल, आर्सेनिक फ्लोराईड असेल, Fe3 असेल. तर हे सगळे जे मेटल्स आहेत यांच्यासोबत जेव्हा त्यांना हिट केलं जाईल, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याकडे काय भेटणार आहे? दॅट इज अल्किल फ्लोराईड आर प्रिपेअर्ड. काय होईल? आपल्याकडे अल्किल फ्लोराईड बनेल. म्हणजे हा नथिंग बट अल्किल फ्लोराईड आहे. आणि इथे पण Ag सिल्वरसोबत हा रिॲक्शन इथे दाखवतो आहे, अल्किल सिल्वर फ्लोराईडसोबत. तर त्याच्यावेळेस हा एक प्रेसिपिटेट इथे बनतो आहे. अशा रिॲक्शनला म्हटलं तर स्वर्ज रिॲक्शन. काय म्हटलं तर? स्वर्ज रिॲक्शन आहे बेसिकली. देन अगेन वी हॅव अ नेक्स्ट टॉपिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इथे आपल्याला दिलेलं आहे. तर हे बघा की इथे जो एरिल क्लोराईड आहे और ब्रोमाइड, एरिल क्लोराईड अदरवाईज एरिल ब्रोमाइड आहे आपल्याकडे. ह्याचं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे डायरेक्ट हॅलोजिनेशनने. कशाने? डायरेक्ट हॅलोजिनेशनचा ऑफ बेन्झिनचं डायरेक्ट हॅलोजिनेशन केलं जाईल. अँड इट्स जे डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे इथून जे फॉर्मेशन होणारे आहेत थ्रू द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन डार्क. कशामध्ये असेल हे सगळी रिॲक्शन तुम्हाला एकदम अंधारामध्ये करावे लागणार आहे, डार्क रूममध्ये. आणि जे टेम्परेचर असेल ते बेसिकली ऑर्डिनरी टेम्परेचर, जे साधं टेम्परेचर आपलं असतं, नॉर्मल टेम्परेचर आपण त्याच्यावरती घेऊ. याच्यामध्ये लेविज ॲसिड क्रिस्टल कॅटलिस्टचा पण यूज होईल, कारण रिॲक्शन जी आहे ती फास्टर व्हायला पाहिजे म्हणून. सो रिॲक्शन फास्टर करण्यासाठी कॅटलिस्टचा पण यूज केला जाईल. अँड प्लास्टर ऑर स्लोअरसाठी.
इथे जो आहे म्हणजे हे कॅटलिस्ट आहेत आयरन क्लोराईड आहे, फेरस क्लोराईड आहेत, और अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईडचा पण इथे यूज केला जाईल. ठीक आहे. मग ही जी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनची आपली रिॲक्शन आहे बेसिकली व्हेन जो टोल्यून आहे, हा टोल्यूनचा फॉर्मॅट आहे, दिसतोय हा टोल्यून आहे बेसिकली, याला टोल्यून म्हणतात. टोल्यून इज ही ब्रॉमिनेटेड, काय ब्रोमिनेटेड, इथे बघा 2 ब्रोमिनचा मॉलिक्युल्स यूज केले गेले इन प्रेझेन्स ऑफ आयरन. आता हा दिसतोय आयरन आणि डार्क रूम आहे, नॉर्मल टेम्परेचर आहे. अ मिक्सचर ऑफ ऑर्थो, ठीक आहे, कसा बनणार आहे, मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅराब्रोमाइड टोल्यून इज ऑप्टेंड. काय बनणार आहे मग इथून एक मिक्सचर बनेल कशाचं, ऑर्थो ब्रोमाइड टोल्यून आणि पॅराब्रोमाइड टोल्यून. किती दिसतोय, हा जो फॉर्म आहे हा ऑर्थोब्रोमाइड टोल्यूनचा फॉर्म आहे. अँड फ्रॉम हिअर यू कॅन गेट इट अ पॅराब्रोमाइड टोल्यून. तर हे ऑर्थो अँड पॅराब्रोमाइड टोल्यून आपल्याकडे इथून बसतात, जे मिक्सचर आहे बेसिकली ऑर्थो पॅराब्रोमाइड टोल्यूनचं, याच्यापासून भेटतात. कशापासून, टोल्यूनला इज ब्रॉमिनेटेड, काय केलं जाईल, ब्रॉमिनेट केलं जाईल इन प्रेझेन्स ऑफ आयरन अँड डार्क रूम विथ नॉर्मल टेम्परेचर. ठीक आहे. सो वी कॅन गेट इट फ्रॉम हिअर. नेक्स्ट आहे आपल्याकडे सँडमायर्स रिॲक्शन. ठीक आहे. सँडमायर्स रिॲक्शन पण काय असते आपण इथे अंडरस्टँड करून घेऊ, की बेसिकली जी सँडमायर्स रिॲक्शन आहे याच्यामध्ये काय होतं आहे की जो एरिल हलाइड आहे, ठीक आहे, एरिल हलाइड आर अ मोस्ट कॉमनली प्रिपेअर्ड, कसा मोस्ट कॉमनली प्रिपेअर्ड बाय रिप्लेसमेंट, काय होते रिप्लेसमेंट होते नायट्रोजनची ऑफ अ डायॲझोनियम सॉल्टसोबत. बरोबर आहे. काय असेल तुमच्याकडे की आपल्याकडे जो डायॲझोनियम सॉल्ट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजनची रिप्लेसमेंट होणार आहे. आता जर तुम्ही इथे ही बेसिक रिॲक्शन बघितली तर हा ॲनेलिन आहे. ठीक आहे. इथून हा बघा डायॲझोनियम क्लोराईड आहे, हा डायॲझोनियम क्लोराईड आहे. ह्या डायॲझोनियम क्लोराईडमध्ये आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. तर बघा की जो एरिल हलाइड आहे आर मोस्ट कॉमनली प्रिपेअर्ड. एरिल हलाइडचं जे प्रिपरेशन आहे बेसिकली त्याचं प्रिपेअर करण्यासाठी जी कॉमन मेथड यूज केली जाते ती आहे रिप्लेसमेंट. कशाला रिप्लेसमेंट केलं जाईल, नायट्रोजनला रिप्लेस केलं जाईल. आता इथे दिसतोय हा नायट्रोजन आहे. ठीक आहे. ह्या नायट्रोजनचं रिप्लेसमेंट इथे करायचं आहे डायॲझोनियममध्ये. ठीक आहे. सो रिप्लेसमेंट ऑफ नायट्रोजन ऑफ अ डायॲझोनियम सॉल्टपासून. ठीक आहे. तर डायॲझोनियम सॉल्टमध्ये जो नायट्रोजन आहे त्याचं काय होऊन जाईल, त्याला रिप्लेस करायचं आहे आपल्या बेसिकली. तर ती आपल्याकडे सँडमायर्स रिॲक्शनमध्ये आपल्याला दिसून जाते. तर ती जी सँडमायर्स रिॲक्शन आहे बेसिकली ती काय आहे की द रिप्लेसमेंट ऑफ डायॲझोनियम ग्रुप. ठीक आहे. डायॲझोनियम ग्रुपला रिप्लेस करायचं बाय क्लोरीन और ब्रोमिनने. ठीक आहे. म्हणजे इथे दिसतोय हा डायॲझोनियम ग्रुप आहे, याला काय केलं जाईल, क्लोरीन अदरवाईज ब्रोमिनने रिप्लेस केलं जाईल. ठीक आहे. इथे असणारा हा डायॲझोनियमचा हा जो ग्रुप आहे याला कशाने रिप्लेस करायचं, क्लोरीन एक तर ब्रोमिनने त्याला रिप्लेस करून द्यायचं यूजिंग क्युप्रस सॉल्ट. कशाने, क्युप्रस सॉल्टचा यूज करायचा. आता हा दिसतोय कॉपर क्लोराईड आहे, क्युप्रस सॉल्ट कॉपर क्लोराईड, इथे त्याचा यूज केला गेला आहे. सो क्युप्रस सॉल्ट इज कॉल्ड एज अ सँडमायर्स रिॲक्शन. त्याला काय म्हटलं तर सँडमायर्स रिॲक्शन म्हटलं तर. अँड व्हेन अ प्रायमरी ॲरोमॅटिक ॲनेलिन असेल, अमाइन असेल, ठीक आहे, सॉरी, व्हेन अ प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन जो आहे लाईक ॲनेलिन. ठीक आहे. म्हणजे हाच आहे बेसिकली ॲरोमॅटिक अमाइन, दॅट इज नथिंग बट हा दिसतोय आपल्याला ॲनेलिन. तर हा आहे आपला बेसिक आपण त्याला म्हणतो ॲरोमॅटिक अमाइन लाईक ॲन ॲनेलिन सेपरेटेड बाय अ कोल्ड. ठीक आहे. कसा आहे, थंड HClचा यूज होईल. बरोबर आहे. कोल्ड HClचा यूज होईल हायड्रोक्लोरिकचा. इज ट्रीटेड विथ, कशासोबत ट्रीट केला जाईल, सोडियम नायट्रेटसोबत. आता इथे दिसतोय हा सोडियम नायट्रेटचा फॉर्मॅट, ह्याच्यासोबत ट्रीट केलं जातं आहे आणि हिटिंग केली जाते. दिसते ही हिटिंगचा फॉर्मॅट आहे. जर डेल्टा काढला तर लक्षात ठेवा हीट केलं जातं आहे, गरम केलं जातं आहे. सो व्हेन अँड प्रायमरी ट्रीटेड विथ सोडियम नायट्रेट डायॲझोनियम सॉल्ट जो आहे, ठीक आहे, डायॲझोनियम सॉल्ट बेन्झिन डायॲझोनियम क्लोराईड इज फॉर्म. याच्यापासून काय बनतो आहे मग, ज्या वेळेस लक्षात ठेवा जो प्रायमरी ॲरोनियम जो ॲनेलिन आहे बेसिकली, ॲनेलिनला जेव्हा कोल्ड HCl सोबत ट्रीट केलं जाईल विथ अ सोडियम नायट्रेटसोबत. ठीक आहे. सोडियम नायट्रेटला देऊन तो काय फॉर्म करेल, डायॲझोनियम सॉल्ट फॉर्म करेल, दॅट इज नथिंग बट बेन्झिन डायॲझोनियम क्लोराईड. म्हणजे बघा इथे ॲनेलिनपासून हा नायट्रोजन होता बघा, HCl पण इथे यूज केला होता. ठीक आहे. सोडियम नायट्रेट अँड HClचा यूज झाला अँड वी कॅन प्रिपेअर बेन्झिन डायॲझोनियम क्लोराईड इथून बनला. ठीक आहे. तर हे सगळे जे कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिला होता तो फॉर्म करतो आहे. अँड दॅन व्हेन
ओके. जो डायॲझोनियम सॉल्ट आहे ट्रीटेड विथ अ क्युप्रस क्लोराईड, आता दिसतोय हा डायॲझोनियमला क्युप्रस क्लोराईड सोबत ट्रीट केलं गेलं. और ब्रोमाइड घ्या किंवा एरिल हलाइड घ्या. ओके. क्युप्रस क्लोराईड, क्युप्रस ब्रोमाइड, क्युप्रस किंवा एरिल हलाइड जो आहे बेसिकली क्लोरोबेन्झिन और ब्रोमोबेन्झिन ह्याच्यापासून बनेल. म्हणजे ज्या वेळेस डायॲझोनियम सॉल्टला क्युप्रस क्लोराईड सोबत ट्रीट केलं जाईल, ओके, और ब्रोमाइड सोबत ट्रीट केलं जाईल, इट कॅन बी फॉर्म अन एरिल हलाइड दॅट इज नथिंग बट क्लोरोबेन्झिन और ब्रोमोबेन्झिनला फॉर्म करला. आता इथे दिसतोय हा फॉर्म होणारा तो क्लोरोबेन्झिन आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं ब्रोमिनसोबत तर हा हा दिसतोय, हा तर वेगळा काढलेला आहे इथून आलेला. तर हा इथून बघा क्युप्रस ब्रोमाइडचा यूज केला गेला आणि इथे बनताना क्लोरोबेन्झिन, हा ब्रोमोबेन्झिन आहे. इथला बनणारा हा आपला होता क्लोरोबेन्झिन. ठीक आहे. हा क्लोरो आहे आणि हा ब्रोमोबेन्झिन आहे. इथून नायट्रोजन गॅस रिलीज होतोय बघा, वरती जाताना दिसेल ही रिॲक्शन ज्यावेळेस होईल त्यावेळेस. अँड वेन बेन्झिन डायॲझोनियम सॉल्ट जो आहे मिक्स होईल, इज मिक्स विथ पोटॅशियम आयोडाईड. जेव्हा ह्याला म्हणजे हे जे आहे, जेव्हा आपण पोटॅशियम आयोडाईडसोबत त्याला मिक्स करू, दॅट इज आयोडोबेन्झिन फॉर्म होईल. तिथून काय फॉर्म होणार आहे मग, आयोडोबेन्झिन इथून फॉर्म होताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर ही बघा ही रिॲक्शन आहे. हा आपला डायॲझोनियम सॉल्ट आहे. सोडियम क्लोराईडचा पोटॅशियम क्लोराईडचा यूज केला तर हा दिसतोय तुम्हाला. तर पोटॅशियम क्लोराईडचा यूज करून, ठीक आहे, वेन द सोडियम इज पोटॅशियम आयोडाईड सोबत, ठीक आहे, इथे ते पोटॅशियम क्लोराईड लिहिलेलं आहे, आपल्याला पोटॅशियम आयोडाईड पाहिजे, KI पाहिजे. ठीक आहे. सो हेअर दॅट वी कॅन गेट इज, हा रिप्लेस करून घ्या जरासा, हा थोडासा कंप्लीट करावा लागेल. हा तुम्हाला इथून हा ग्रुप चेंज झाला आपला. ठीक आहे. तर इथून बघा पोटॅशियम क्लोराईड रिलीज होईल, सोडियम नायट्रेट रिलीज होताना तुम्हाला दिसेल आणि इथे हा आयोडोबेन्झिन फॉर्म होईल इथे. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट वेन बेन्झिन डायॲझोनियम सॉल्ट इज मिक्स विथ पोटॅशियम आयोडाईड, आयोडोबेन्झिन इज फॉर्म, आयोडोबेन्झिन इथून फॉर्म होतो. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. तुम्हाला नोट्स मी पूर्ण चॅप्टरच्या टाकणार आहे सध्या. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.